नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्सपासून टॉपिकला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण जवळजवळ 8 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. याच्या पुढचा टॉपिक आपल्याला आता जो पाहायचा आहे 9वा टॉपिक आपण क्लासमध्ये ऑफलाईन भेटल्यानंतर घेणार आहोत. तो टॉपिक अवघड आहे, खूप मोठा आहे आणि फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 10वा टॉपिक आपण आता पूर्ण करत आणलेला आहे, ह्यूमन हेल्थ अँड डिसीज. त्याच्या पुढचा टॉपिक आहे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. या टॉपिकला 4 मार्क्स वेटेज आहे, कंपल्सरी वेटेज 4 मार्क्स आहेत. विथ ऑप्शन 1 मार्क अजून त्याला असू शकतो. इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. आता याच्यामधला सुरुवातीचा बराचसा पार्ट डिलीट केलेला आहे. तो डिलीट केलेला पार्ट सोडून आपण आता बघायला सुरुवात करूयात. बघा, व्हॉट आर हायब्रिड प्लांट्स. हायब्रिड प्लांट म्हणजे काय हे आपल्याला इथं शिकायचं आहे. डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोब युज्ड इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन हे पाहायचं आहे. द टाइप्स ऑर ग्रुप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्यूस अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार केली जातात. व्हॉट आर बायोफर्टिलायझर म्हणजे बायोफर्टिलायझरचा अर्थ काय, जैविक खतं आपण ज्याला म्हणतो. व्हॉट इज द सोर्स ऑफ सिल्क थ्रेड. सिल्क थ्रेड कशापासून तयार होतो. आता याच्यामध्ये बघा, सुरुवातीचा पार्ट जो दिलेला आहे इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन असा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे फूड प्रोडक्शनमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. फूड इज वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट गिव्ज अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. हे फूड हा एक अन्न ही एक आपली बेसिक गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, ज्याला आपण बेसिक नीड्स म्हणतो. त्यापैकी इट कीप्स अस अलाइव्ह. आपल्याला त्या अन्नामुळे आपण जिवंत राहतो. स्ट्रॉंग अँड हेल्दी. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग सॉलिड ऑर लिक्विड. सॉलिड असेल, लिक्विड असेल. विच वेन सॉलोड. सॉलोड म्हणजे जेव्हा आपण गिळतो. डायजेस्टेड ते डायजेस्ट होतं. अँड ॲसिमिलेटेड इन द बॉडी. ॲसिमिलेटेड या शब्दाचा अर्थ 11वीत झाला आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, की ते अन्न रक्तामध्ये मिसळतं. कीपिंग अस वेल. इट इज ऑर्गॅनिक. ते ऑर्गॅनिक असतं. एनर्जी रिच असतं. नॉन पॉयझनस असतं. इडिबल असतं. अँड नरिशिंग सबस्टन्स. नरिशिंग म्हणजे पोषण करणारं असतं. ग्रीन प्लांट सिंथिसाइज देअर ओन फूड थ्रू फोटोसिंथिसिस. ज्याला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो, अशी ग्रीन प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बट ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स, परंतु ॲनिमल त्याच्यामध्ये ह्युमन पण येतो, कॅनॉट सिंथिसाइज देअर फूड ऑन देअर ओन. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून त्याला आपण हेट्रोट्रॉप म्हणतो. हेन्स दे आर डिपेंडंट ऑन प्लांट्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. द फेमाईन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेथ ऑफ द फूड. आता फेमाईन हे काय रिस्पॉन्सिबल आहे डेथ ऑफ द फूड बिसाइड द रॅपिड अँड ड्रॅमॅटिक इन्क्रीज इन वर्ल्ड पॉप्युलेशन ओव्हर द टाईम. म्हणजे असंही घडतं आहे की अन्न मिळालं नाही तर काही जणांची डेथ होती आहे. टू मीट इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देर इज नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. आणि त्यासाठी आपल्याला फूड प्रोडक्शनचे इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. बोथ क्वांटिटी वाईज अँड क्वालिटी वाईज. क्वांटिटी आपल्याला वाढवायची आहे, क्वालिटी सुधारायची. क्वालिटीमध्ये आपल्याला न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषण व्हॅल्यू बघायची आहे. प्लॅन्ट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज फूड प्रोडक्शन. प्लॅन्ट ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंगमधून आपण हे फूड प्रोडक्शन वाढवणार आहोत. याच्यानंतरचा जो पार्ट आहे 11.2 प्लॅन्ट ब्रीडिंगचा, हा सिलेबसमधून डिलीट केलेला आहे, त्यामुळं आपण तो आता बघणार नाही आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट बघा, साधारणतः 11.2 पासून 11.4 पर्यंत सिलेबसमधून डिलीट केलेला पोर्शन आहे. आपण डायरेक्ट 11.5 पॉईंटला जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला बायोफॉर्टिफिकेशन पॉईंट पाहायचा आहे. 11.3 पॉईंट आहे टिश्यू कल्चर, हाही सिलेबसमधनं वगळलेला आहे. 11.4 जो पॉईंट आहे तो सिंगल सेल प्रोटीन म्हणून आहे, तोही सिलेबसमधनं वगळलेला आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे शेवटचा पॉईंट जो या पानावरती दिसतोय, बायोफॉर्टिफिकेशन, हा आपल्याला सिलेबसमध्ये आहे. बघा, बायोफॉर्टिफिकेशन. बायोफॉर्टिफिकेशन, फोर्टिफिकेशन या शब्दाचा अर्थ मजबूत करणं, मजबूतीकरण करणं. आता बायो म्हणजे जैविकदृष्ट्या मजबूत करणं. इट इज ए मेथड इन विच क्रॉप्स आर ब्रीड म्हणजे प्रोड्यूस केली जातात फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड फॅट्स, की ज्याच्यामध्ये मिनरल आणि विटॅमिनची व्हॅल्यू वाढणार आहे, बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. ड्यू टू दिस प्रॉब्लेम ऑफ मालन्यूट्रिशन ज्याला आपण कुपोषण म्हणतो, कॅन बी ओव्हरकम, हे संपून जाईल. फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज वेअर
कन्सिडर्ड फॉर ब्रीडिंग प्रोग्राम. त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स येतात बघा. पहिला पॉईंट आहे प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी. प्रोटीन कंटेंट वाढलं पाहिजे, त्याची क्वालिटी वाढली पाहिजे. ऑइल कंटेंट अँड क्वालिटी, व्हिटॅमिन कंटेंट अँड क्वालिटी. आणि नंतरचा पॉईंट आहे मायक्रो न्यूट्रियंट कंटेंट अँड क्वालिटी. त्या बायोफॉर्टिफाईड फूडमधली मायक्रोन्यूट्रियंटची कंटेंटसुद्धा वाढला पाहिजे. याच्यानंतरचा पार्ट आहे त्याच्यामधलाच कंटिन्यू आपल्याला करायचा आहे. बायोफॉर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू कॉन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस. हे आपण कॉन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत पद्धतीनं जे सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिस केली जाते त्याच्यामार्फत हे करू शकतो. अँड थ्रू RDNA टेक्नॉलॉजी. RDNA म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आपण एका टॉपिकमध्ये पुढे शिकणार आहोत. इट फोकसेस ऑन मेकिंग द प्लांट फूड मोर न्यूट्रिटिव्ह ॲज प्लांट ग्रो ऑर डेव्हलप. ज्यावेळेला प्लांट डेव्हलप होतात त्याच वेळेला ते जास्त चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशियस होतील याचा इथे विचार केला जातो. सम एक्झाम्पल्स ऑफ बायोफॉर्टिफिकेशन. पहिला पॉईंट आहे बघा, फॉर्टिफाईड मेज हॅव्हिंग ट्वाईस द अमाऊंट ऑफ, ट्वाईस म्हणजे दुप्पट आहे, ॲमिनो ॲसिड. त्याची नावं आहेत लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. लक्षात घ्या, एक्झाम्पल आहे मेज. कशाची क्वालिटी वाढवलेली आहे? ॲमिनो ॲसिडची म्हणजे प्रोटीनची. कुठले ॲमिनो ॲसिड्स आहेत? 2 ही लक्षात ठेवायची तुम्हाला. पुढचा पॉईंट आहे व्हीट. ॲटलास 66 ज्याची जात आहे, हॅज ए हाय प्रोटीन कंटेंट अँड आयर्न फॉर्टिफाईड राईस हॅज 5 टाइम्स मोर आयर्न आर डेव्हलप. म्हणजे व्हीटची अशी व्हरायटी डेव्हलप केलेली आहे ज्याच्यामध्ये 5 टाइम्स आयर्न जास्त डेव्हलप केलेला आहे. व्हेजिटेबल्स लाईक कॅरोट अँड स्पिनॅच हॅव मोर व्हिटॅमिन ए अँड मिनरल्स. कॅरोट माहिती आहे तुम्हाला, गाजर, स्पिनॅच म्हणजे पालक. व्हिटॅमिन सी इन रिच्ड बिटर गोड टोमॅटो have been developed by IARI, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याचा फुल फॉर्म आहे. याच्यानंतरचा 11.6 हा पॉईंट आपल्या सिलेबसमधून वगळलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲनिमल हजबंडरी शिकणार होतो, पण हा सगळा पार्ट तुमच्या सिलेबसमधून डिलीट केलेला आहे आणि आपल्याला डायरेक्ट बघायला जायचं आहे 11.7कडे. त्यात तो पॉईंट आहे मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर. आता हा एवढा सगळा पॉईंट आपण कंप्लीट डिलीट केलेला आहे. तर पुढं जाऊयात, तुमच्या लक्षात येईल पेजेस पुढे जाताना. ॲनिमल हजबंडरीचा पार्टमध्ये बी कीपिंग असेल, फिशरी असेल, हे वगळलेलं आहे. सेरिकल्चर वगळलेलं आहे आणि आपण डायरेक्ट पुढं जाणार आहोत 11.7 मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. आता मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपल्या फायद्यासाठी काय उपयोग करता येईल हे आपल्याला इथं शिकायचं आहे. Biotechnology is the application of scientific and engineering principles for the processing of material by biological agent to provide good and services to human or for human welfare. बायोटेक्नॉलॉजी हे एक ॲप्लिकेशन आहे सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचं. कशासाठी? मटेरियल प्रोसेसिंग करतो बायोलॉजिकल एजंटच्या साहाय्यानं. त्याच्यामधून आपल्याला गुड्स म्हणजे माल मिळतो, सर्व्हिस म्हणजे सेवा मिळते, ह्युमनसाठी किंवा ह्युमनच्या वेलफेअरसाठी, कल्याणासाठी. देर आर व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, निमॅटोड्स अँड देअर प्रोडक्ट्स दॅट एक्झिबिट बेनिफिशियल ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये बेनिफिशियल आपल्या फायद्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात, विच आर युज्ड फॉर वेलफेअर ऑफ ह्युमन्स इन रिगार्ड टू फूड, हेल्थ, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, बायो कंट्रोल. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्याचा फायदा घेता येतो. दीज ऑर्गॅनिझम्स आर युज्ड व्हेरियसली इन फूड अँड फीड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री, वेस्ट युटिलायझेशन अँड एनर्जी. याच्यानंतरचा पॉईंट आहे मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. बघा आता एवढा पॉईंट आपण पूर्ण करूया. द डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑकर्ड इन 2 phases. दॅट इज ट्रॅडिशनल म्हणजे पूर्वीच्या काळातली, मॉडर्न म्हणजे आफ्टर 70. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन फर्मंटेशन. फर्मंटेशन ही एक प्रोसेस आहे ज्याला आपण अनेरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो किंवा त्यालाच किण्वन प्रक्रिया असं मराठीत म्हटलं जातं. बाय युझिंग फर्मंटिंग बॅक्टेरिया, की जिथं बॅक्टेरियाचा वापर केला जातो. These were used in preparation of variety of indigenous fermented food product. आणि याचा वापर आपण इंडिजिनस फूड प्रोडक्ट तयार करण्यासाठी केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे डोसा, ढोकळा अँड इडली. सगळ्यांच्या माहितीचे हे प्रकार आहेत. द डोसा, इडली अँड ढोकळा आर फर्मेंटेड प्रोडक्ट प्रोड्यूस्ड ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया.
बॅक्टेरियाची ॲक्टिव्हिटी होते, त्याच्यापासून आपण डोसा, ढोकळा आणि इडली तयार करतो. दे आर फर्मंटेड प्रिपरेशन ऑफ राईस अँड ब्लॅक ग्राम. हे जे आहे आपण तयार करतो राईसपासून. ब्लॅक ग्रॅम म्हणजे त्याला बेसन आपण म्हणतो. विथ एअरबॉर्न म्हणजे हवेमध्ये असणारे ल्युकोनॉस्टॉक अँड स्ट्रेप्टोकोकस स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया. इथं 2 स्पीसीज बॅक्टेरियाच्या वापरलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्यात MCQसाठी. ल्युकोनॉस्टॉक अँड स्ट्रेप्टोकोकस स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया. CO2 produced during fermentation causes puffing of the dough. जे पीठ तयार होतं ते पीठ फुगतं की त्याच्यामध्ये CO2 तयार झालेला असतो. नेम द मायक्रोब युज्ड इन प्रिपरेशन ऑफ ढोकळा म्हटलेलं आहे, ते आपल्याला वरती नाव दिले, ती तुम्हाला सांगायची. नेम्स ऑफ द सम एडिबल मशरूम अँड नॉन पॉयझनस मशरूम कल्टिवेशनमध्ये हे आपण पुढं बघणार आहोत. पुढचा पॉईंट आहे मायक्रोब्स इन सोर्स ऑफ फूड. आता हे आपण पुढच्या लेक्चरला बघू. इथे आपण थांबूयात. थँक्यू.